परभणीच्या महापौरपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सय्यद इक्बाल यांची निवड झाली। या निवडणुकीत काँग्रेसनं ठाकरेंना साथ दिली आहे। सय्यद इक्बाल एकूण 39 मतं त्यांना मिळाली। यामध्ये काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा समावेश आहे, तर भाजपच्या तिरुमला किल्लारे यांना 26 मतं मिळाली। संजय राऊत यांनी भगतसिंग कोश्यारींवर घणाघाती टीका केली। ज्यांना धोतर नेसता येत नाही त्यांनी ठाकरेंनी काय करावं हे शिकवू नये असा हल्लाबोल राऊतांनी केलाय। संघ आणि मोहन भागवतांना टीकेला उत्तर देताना कोश्यारींनी ठाकरेंना दिलं। अजित पवारांच्या अपघातावर रोहित पवारांनी मांडलेले मुद्दे फडणवीसांनी तपासावेत आणि त्यावर चर्चा करावी अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली। सुनेत्र पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी मोदी शहा भेटीदरम्यान अजित पवारांच्या अपघाताबाबत चर्चा करायला हवी होती असं सुद्धा राऊतांनी म्हटलं। कोल्हापुरातील पन्हाळ्यात जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरेंना मोठा धक्का बसलाय। कोरेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन पन्हाळा पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी पन्हाळा पंचायत समितीवर आमचा सभापती आणि उपसभापती करणार असल्याचं जाहीर केलं। शेतीच्या जमिनीवर घर किंवा अन्य बांधकाम करण्यासाठी आता जिल्हाधिकारी यांच्याकडून एनए परवानगीची अट रद्द करण्यात आली। राज्याच्या महसूल विभागानं हा निर्णय घेतला। यापुढे बांधकाम यापुढे आराखडा मंजूर झाल्यानंतर स्वतंत्र एनए परवानगीची गरज असणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं। लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झालाय। जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना ऊर्जा मंत्रालयाचा ऊर्जा संवर्धन पुरस्कार जाहीर झालाय। ऊर्जा संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला। सोलापुरात शिवजयंती मंडळाचा लेझिमकडे कल वाढल्याचं पाहायला मिळते। शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी डॉल्बी मुक्त शहर संकल्पना समोर आणली। त्यानंतर समाजातील विविध स्तरातून संकल्पनेला उत्तम प्रतिसाद मिळाला। तसेच विविध शिवजयंती मंडळांनी पारंपरिक लेझिमला प्राधान्य दिले। जळगावात महाराष्ट्र राज्य वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला। कामगार विरोधी 4 श्रमसंहिता रद्द करा, मासिक वेतन आणि मासिक पेन्शन लागू करा या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राज्यातील शाळांना यंदा पाठ्यपुस्तकं मोफत आणि शालेय साहित्याचं वितरण विलंब होणार आहे। यासाठी शिक्षण विभागानं शाळांना 20 फेब्रुवारीपर्यंत माहिती देण्याचे निर्देश दिलेत। समग्र शिक्षा आणि पीएमश्री अंतर्गत 2026 आणि 27 शैक्षणिक वर्षासाठी वार्षिक कार्ययोजना आणि अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामुळे 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला। जास्त सेवा झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षेच्या गुणांमध्ये सवलत देण्याची मागणी प्राथमिक शिक्षक परिषदेनं केली। राज्यात टीईटी उत्तीर्ण असणं बंधनकारक करण्यात आले। त्यामध्ये 15 वर्ष सेवा झालेल्या ज्येष्ठ शिक्षकांनी गुणांमध्ये सवलत देण्याची मागणी केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाल्यामध्ये शिपाई आणि बॅडमन पदाच्या भरतीसाठी उच्च शिक्षित तरुणांनी अर्ज केले। बी टेक MBA MSc मध्ये उत्तीर्ण झालेले तरुण आलेले आहेत। एकूण 4000 उमेदवारांपैकी 1200 उमेदवार उच्च शिक्षित आहेत। यावर बेरोजगारांबाबत चिंता व्यक्त केली जाते। राज्यातील विद्यापीठातील प्राध्यापक भरतीच्या निकषांमध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं पुन्हा बदल केला। नव्या निकषांनुसार उमेदवाराच्या शैक्षणिक आणि संशोधन गुणवत्तेला 60 गुण, अध्यापन कौशल्य मूल्यमापनाला 20% गुण आणि मुलाखतींसाठी 20% गुण दिले जाणार आहेत। सांगलीत राजमाता जिजाऊ आदर्शशाही पुरस्कार सोहळा संपन्न पार पडलाय। तर राजश्री शाहू शिक्षण संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येतो। यावेळी सांगलीतील 15 पदांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। अखिल भारतीय संत साहित्य मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात महाशिवरात्री यात्रेनिमित्त जय्यत तयारी करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांनी औंढा नागनाथ मंदिर परिसराची पाहणी केली। महाशिवरात्रीनिमित्त चंद्रपूरमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा शिवक्षेत्राकडे जाणाऱ्या 3 दिवसीय पदयात्रेला आज उत्साहात प्रारंभ झालाय। महाकाली माता मंदिरातून विधिवत पूजा आणि पालखी पूजानंतर पदयात्रेला प्रारंभ झाला।